सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यां मा ब्रह्म निराकरोत अनिराकरणमस्तु निराकरणमेस्तु तदात्मानि उपनिषस्तु धर्मास्ते मयि संतु ते मयि संतु। या उपनिषदाच्या आशीर्वादाप्रमाणे के जी सरांचं जीवन आपल्या जन्मदात्या मातेची सेवा त्यांनी जी केली त्याच सेवेचं मूल्य म्हणून फार मोठ्या संस्थेमध्ये त्यांना प्राचार्य पदाची सेवा करण्याचा योग आला आणि या योगातून त्यांनी तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ या ज्ञानोबारायच्या उक्तीप्रमाणे सरांनी खरोखर या सह्याद्री बहुजन विद्यालयाची सेवा अगदी तनु मनु जीवे केली। अशीच सेवा त्यांच्या हातून पुढं घडणार होती, पण काळ कोणाच्या स्वाधीन नाही। त्यांचा रिटायरमेंटचा म्हणजे सेवानिवृत्तीचा काळ जवळ आला। ही जरी आपल्या सर्वांच्या बाबतीत आज आनंद अभिव्यक्त केला असला तरी हा आनंदाच्या पाठीमागं जसं मुली लग्न लावून माहेरी म्हणजे सासरी जाते, जरी ती सौभाग्यवती झाल्याचा आनंद असला तरी माहेर तुटण्याचा कुठंतरी तिला दुःख आहे। तसं संत खेमनर सरांचं शालेय जीवन कुठंतरी संपून आता इथून पुढच्या जीवनामध्ये मात्र त्यांना विद्यार्थ्यांना आपल्या सहकार्यांना शिकवण्याचा योग त्यांच्या जीवनामध्ये पुन्हा येणार नाही। आपल्या सगळ्यांना विनंती असेल, प्रत्येकाला बोलण्याची इच्छा आहे, अगदी 2-2 मिनिटांमध्ये आपण सगळ्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे। सरांची कन्या आपल्या समोर आपल्या भावना व्यक्त करते। सन्मान्य व्यासपीठ, इथे जमलेले सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, सर्व ग्रामस्थ, विद्यार्थी विद्यार्थिनी आणि सर्व नातेवाईक, आज माझे वडील श्री किसन गंगाधर खेमनर सर यांचा सेवापूर्ती समारंभ, त्यानिमित्त सर्व इथे जमले, त्यांचे सर्वांचे मी आभार मानते। माझे वडील म्हणजे माझ्या जीवनाचा आदर्श। शिक्षक म्हणून त्यांनी समाज घडवला आणि बाबा म्हणून त्यांनी मला घडवलं। त्यांचा स्वभाव कठोर पण प्रेमळ, त्यांची शिस्त बहुत म्हणजे खूप कठोर होती। त्या पाठीमागे त्या शिस्तीमागे मला खूप शिकायला मिळालं। त्यांची कुटुंबासाठी खूप तडजोड आणि त्या तडजोडीत त्यांनी स्वतःसाठी काहीही मागितलं नाही। त्यांनी आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर मला सावलीसारखी साथ दिली। आई वडिलांची सेवा कशी करायची याचे संस्कार त्यांच्याकडून मिळाले। त्यांची समाजात गावात जी ओळख आहे त्याचा मला खूप अभिमान आहे। माझ्या वडिलांना सेवापूर्ती गौरव समारंभानिमित्त समारंभाच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। आदरणीय चिमाजी भागाजी खेमनर, आदरणीय चेअरमन चिमाजी भागाजी खेमनर हे या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो। त्यांच्याही शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार होतोय। आमचे माजी प्राचार्य प्रसारक समाज संस्थेचं भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज या विद्यालयाचं आणि महाविद्यालयाचं ज्यांनी प्राचार्यपद भूषवलं ते आपले सर्वांचे आणि आपल्या सर्वांवर प्रेम करणारे के जी खेमनर सर यांच्या सेवापूर्तीच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलात। या कार्यक्रमाचं निमित्तानं उपस्थित असलेला के जी सरांचा तसंच आपल्या सर्वांचा सह्याद्री परिवार आणि नातेवाईक परिवार, खरं तर मी देखील या सह्याद्री परिवारातीलच एक घटक आहे। माझे वडील स्वर्गीय दादासाहेब गैनाजी हजारे सर याच संस्थेच्या साकूर येथील वीरभद्र विद्यालयामध्ये सर्व्हिस करत होते आणि त्यावेळपासून के जी खेमनर सर वगैरे आम्ही जे SM खेमनर सर, सूर्यभान खेमनर सर, गणेश गुंजाळ सर, आम्ही सर्वजण समवयस्क विद्यार्थी त्यावेळेचे आणि त्यातून सह्याद्री परिवारामध्ये के जी खेमनर सर नोकरीला रुजू झाले। आज 35 वर्षाची सेवा त्यांनी या ठिकाणी संपन्न केली। खरं तर इथं कर्डिले सर, नेराळी सर, परदेशी सर, बरेच जण गुरुवर्य की ज्यांची नावं घेता घेता सह्याद्री परिवार सुद्धा पूर्ण होणार नाही। कर्डिले मॅडम आहेत, असे सर्वांच्या समवेत के जी खेमनर सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा शिक्षकी पेशा या ठिकाणी पार पाडला।
शिक्षणाचं काम हे अतिशय पवित्र काम आहे आणि त्या पवित्र कामाला साजेसं असं आयुष्यभर एक पवित्र सेवा, मगाशी इथं एक सरांनी सांगितलं की हे करत असताना आईची देखील सेवा केली, परिवाराची सेवा केली, अतिशय चांगल्या पद्धतीचा परिवार की जी खेमनार सरांनी घडविला. आता या ठिकाणी त्यांची मुलगी पण बोलली. खूप चांगलं काम के जी सरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेलं आहे आणि यापुढील काळात देखील आपल्या सर्वांचं सहकार्य घेऊन निश्चितपणानं ते एक संयमी, मृदू, शांत आणि अत्यंत संयमी स्वभावानं आजपर्यंत जी सेवा केली, अनेक विद्यार्थी घडवले, एक जीवनात अनमोल असा ठेवा त्यांनी या ठिकाणी निर्माण केला आणि पुढच्या आयुष्यात सुद्धा त्यांना एक सुखाचं, समृद्धीचं, आरोग्यमय असं आयुष्य या ठिकाणी निश्चितपणानं जगण्यासाठी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो की त्यांना पुढच्या काळात सुद्धा एक चांगलं आरोग्य, एक चांगली शरीर संपदा या ठिकाणी त्यांना मिळो अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. उपस्थित सर्वांच्या वतीनं सरांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. जय हिंद, जय. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, विद्यार्थी यांचे मी सहर्ष स्वागत करते. आज आपण येथे माझे वडील प्राचार्य किसन गंगाधर खेमनर, तसेच आम्ही त्यांना प्रेमाने अण्णा म्हणतो, यांच्या वतीने मी सर्वांचे स्वागत करते. आज माझ्यासाठी हा आजचा दिवस केवळ त्यांचा सेवानिवृत्तीचा नाही, तर त्यांच्या आयुष्यभर दिलेल्या मायेचा आणि साथीचा अभिमान आणि साक्षीदार आहे. मी कितीही मोठं स्वप्न पाहिलं तरी माझे वडील नेहमी माझ्यासोबत असायचे. अजूनही ते मला कधी पण गरज वाटली तर कधी पण असं म्हणत नाही की तुला हे जमणार नाही. नेहमी ते मला प्रोत्साहित करत असतात. माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या, हट्ट सर्व अजूनही ते बघतात. माझा मोठा विश्वास माझ्यासाठी अजिबात असू शकत नाही. त्यांनी मला फक्त शिकवलं तर जगायला शिकवलं आणि माणूस व्हायला शिकवलं. त्यांनी सर्व भरपूर विद्यार्थ्यांनाही घडवलं आणि आम्हालाही घडवलं. आज ते सेवानिवृत्त एक शिक्षक म्हणून होत असले तरी वडील म्हणून ते कधीच सेवानिवृत्त होत नाही. त्यांना सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा आणि यापुढे त्यांनी त्यांच्या कुटुंबाकडे आणि त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे हेच मी त्यांना विनंती करते. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. आणि यानंतर आत्ताच नुकतेच सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे प्रज्ञाशोध परीक्षेचे समन्वयक आदरणीय दत्तात्रय अरोटे सर हे या ठिकाणी उपस्थित झाले. सरांना विनंती आहे की आपण स्टेजवर यावं. या सरांचा एक फोटो घ्यायचा बाकी आहे. सरांचाही सत्कार. तिसरी शिकतो सन्मान्य व्यासपीठ, आज तुमचे लाडके प्राचार्य म्हणजेच माझे आजोबा सेवानिवृत्त होत आहे. आज जेवढा आनंद तुम्हाला होत आहे त्यापेक्षा जास्त आनंद मला होत आहे, कारण की मी झोपेत असताना अण्णा शाळेत जात असत आणि मी झोपायच्या तयारीत असताना अण्णा घरी येत असत. रविवारी सुद्धा अण्णा घरी असत नव्हते, त्यामुळे आमचे सर्व हट्ट पुरवले जात नव्हते. आज अण्णा सेवानिवृत्त होत आहे त्यामुळे आमचे सर्व हट्ट पुरवले जातील. माझ्या अण्णाला सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. उपस्थित सर्व सन्मान्य बंधू आणि भगिनींनो, आज आमचे सहकारी मित्र आपल्या भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य श्री कैलास गंगाधर खेमनर सर किसन गंगाधर खेमनर सर यांच्या सेवापूर्ती समारंभानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं येथे उपस्थित असलेले सह्याद्री परिवारातील सर्व दिग्गज या अर्थाने आपल्या सह्याद्री संस्थेचं नाव उज्ज्वल करण्यामध्ये माझ्या समोर आपल्या सर्वांच्या स्टेजच्या समोर बसलेले सर्व दिग्गज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा नामोल्लेख करणं मी उचित समजतो. यामध्ये माजी प्राचार्य साबळे सर आहेत,
माजी प्राचार्य निराळी सर आहेत, माजी प्राचार्य कडिले सर आहेत, आर्यन कडलक सर आहेत, परदेशी सर आहेत, क्षीरसागर सर आहेत. त्याचबरोबर आमचे मित्र माजी प्राचार्य DT गुंजाळ सर, माजी प्राचार्य के दिघे सर, त्याचबरोबर मंडलिक सर आहेत. म्हणजे त्यांची सर्व टीम जी आहे त्या काळातील ही सर्व टीम या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. सर्वांची नावं घेणं शक्य नाही आहे, परंतु प्राथमिक स्वरूपामध्ये या ठिकाणी माजी उपप्राचार्य शिवाजीराव नवले सर आहेत, अन्य आदरणीय खेमनर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन माननीय खेमनर साहेबांना विनंती आपण स्टेजवरती यावं. आपण सर्वजण ज्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहात त्यामध्ये KG खेमनर सर आणि आम्ही सह्याद्रीमध्ये प्रथमच बरोबर काम केलं. माझे 1 ऑगस्ट 2023 रोजी 1 ऑगस्ट 2020 रोजी माझी उपप्राचार्य म्हणून नेमणूक झाली. त्यावेळेला सर इथं सुपरवायझर होते, परंतु त्यांच्या कामाची मी चुणूक बघितली. कोणतंही काम त्यांच्या समोर आपण जर दिलं तर ते अतिशय प्रामाणिकपणे लिहिलंय ते काम पूर्ण करायचे. आणि ते स्वतः मी आता त्यांचा सर्व शैक्षणिक प्रवास वाचला. त्या प्रवासामध्ये त्यांचं शिक्षण आंबोरे येथे झालं. 10वी नंतर ज्ञानमाता ज्युनियर कॉलेज या ठिकाणी त्यांचं शिक्षण झालं की मी त्याच ज्युनियर कॉलेजमध्ये मी सुद्धा 1982 साली 11वी विज्ञानमध्ये प्रवेश घेतला होता. ज्ञानमातामध्ये त्यांचं 11वी 12वीचं शिक्षण झालं. पुढे संगमनेर महाविद्यालयामध्ये BSCचं शिक्षण झालं आणि B.Ed पूर्ण करून ते आपल्या संस्थेमध्ये जेव्हा रुजू झाले तेव्हा त्यांनी गणित आणि विज्ञान हे 2 विषय विद्यार्थ्यांना अतिशय सोपे करून शिकवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला. आणि त्यामुळंच त्यांचं ज्या ज्या ठिकाणी त्यांनी काम केलं, विशेषतः मला वाटतं आंबोऱ्याला त्यांनी जास्त दिवस काम केलं, पानवडीला त्यांनी मुख्याध्यापक म्हणून काम केलं आणि सहशिक्षक म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. म्हणजे त्या गावातील जी प्रमुख नागरिक जे आहेत, जे विद्यार्थी जे आहेत, हे अतिशय त्यांच्यावरती खुश आहेत. याचं कारण म्हणजे ते त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे आपलं अध्यापनाचं काम केलं, आपल्या ज्ञानदानाचं काम केलेलं आहे. आणि त्याचाच परिपाक म्हणून संस्थेने आता माझ्या नावाचा सुद्धा त्यांनी उल्लेख केला, मी शिफारस केली. खरोखर आदरणीय आपल्या संस्थेचे विद्यमान चेअरमन, मी खरोखर त्यांच्या नावाची शिफारस केली. एक BSc B.Ed ज्युनियर कॉलेजच्या दृष्टीने सुद्धा एक सायन्सच्या विषयांचं एक चांगल्या प्रकारचं ज्ञान त्यांना असतं म्हणून BSc B.Ed ते होते. आणि निश्चितपणानं त्यांनी या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या विद्यालयाकडे, ज्युनियर कॉलेजकडे अतिशय चांगल्या प्रकारचं लक्ष देऊन, सर्व सहकार्यांना विश्वासात घेऊन अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्यांनी केलेलं आहे. मी माझ्या दिघे परिवाराच्या वतीनं, आपल्या सह्याद्री परिवाराच्या वतीनं मी KG खेमनर सर आणि त्यांच्या मॅडम दोघांनाही पुढील आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. As a teacher of English, I would like to talk in English as well as Marathi language. तसं आज या ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहून माझ्या हृदयामध्ये एक वेगळीच अशा पद्धतीची हालचाल होते आहे. रिटायरमेंट म्हटलं की त्या ठिकाणी मनुष्य त्याचा जॉब जो आहे हा थांबतो, परंतु नवीन लाईफ जे आहे हे या ठिकाणी चालू होत असतं. आणि या गोष्टी होत असताना आपणाला जी जाणीव या ठिकाणी झालेली आहे, 2 ते 3 वर्षाच्या पूर्वी माझी बदली सह्याद्री या ठिकाणी झाली. सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत एकमेव ड्युटी केलेला हा एकमेव प्रिन्सिपल माझ्या जीवनामध्ये मी आतापर्यंत कधीही पाहिलेले नाही. महत्वाची गोष्ट अशी असते की वेळ द्यावा किती. एक दिवस सर तिकडून आंबोरे गावाहून येत होते, एक मोठा वाघ बसलेला होता आणि हे KG खेमनर सर जे एक वाघच आहेत ते आणि वाघ यांचा सामना झाला. वाघ निघून गेला.
आणि सह्याद्रीचे प्रिन्सिपॉल जे आहेत हे सकाळी 6:30 वाजता या ठिकाणी या ज्युनियर कॉलेजवर आलेले आहेत. Ladies and gentlemen, what a tremendous chance it is to all of you to gather here in a scenic beauty in this particular campus. या कॅम्पसमध्ये बसताना एक वेगळाच आनंद अशा पद्धतीनं आहे की ज्या व्यक्तीनं त्याच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजच्या माध्यमातून जास्त प्रमाणामध्ये वेळ देऊन या शाळेचं जे गोल्डन असा इतिहास घडवलेला आहे त्या इतिहासाला माझा सॅल्यूट आहे. ऑलिम्पियाड सारख्या हेडमास्टरच्या अत्यंत चांगल्या कलागुणांना ज्या ठिकाणी वाव दिला जातो, एक आदर्श असं मुख्याध्यापक इन महाराष्ट्र या ठिकाणी सन्माननीय KG खेमनर सरांना मिळालेला आहे. स्मार्ट स्कूल हे जे पारितोषिक आहे हे KG खेमनर सरांच्या कालावधीमध्ये मिळालेलं आहे. 9 नोव्हेंबरला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र या ठिकाणी मंत्रालयामध्ये सन्माननीय खेमनर सरांचा सत्कार या ठिकाणी ठेवलेला आहे. इयत्ता 10वीचे 39 विद्यार्थी 95च्या पुढे येतात. हा इतिहास सुद्धा साहेबांनी घडवलेला आहे. या सर्व गोष्टी आपण पाहिल्या तर आपल्याला असं दिसेल की असे काही व्यक्ती असतात की जे जीवनामध्ये युनिक जन्माला येतात. सायन्स त्यांनी घेतलेला विषय होता. व्हॉट इज सायन्स? द सिस्टमॅटिक नॉलेज ऑफ सबस्टन्स इज सायन्स. प्रत्येक गोष्टीचा पद्धतशीरपणे केलेला अभ्यास म्हणजे विज्ञान. शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रत्येक गोष्ट सकाळी पाण्यापासून तर संध्याकाळी गेट बंद झाले की नाही, एखादा विद्यार्थी असेल त्याला कोणती अडचण आहे, काय समस्या आहे, याचं योग्य पद्धतीचं नियोजन पहिलंच मीटिंगचे सगळे पॉइंट्स हे सन्माननीय KG खेमनर सरांकडून काढलेले असायचे. या सगळ्या गोष्टी होत असताना आय हॅव ऑब्झर्व्ड ही व्यक्ती कधीही थांबली नाही, ही व्यक्ती कधीही दमली नाही, कधीही दमल्यासारखा चेहरा त्यांचा झाला नाही. 12 तास कंटिन्यू ड्युटी केलेलं हे एकमेव व्यक्तिमत्व या ठिकाणी आहे. इंग्लिश मधले काही कोटेशन्स आहेत, हे कोटेशन्स तुम्हाला मी सांगतो. आय वुड लाईक टू विश यू द हॅपी रिटायरमेंट अँड आय आस्क द गॉड दॅट प्लीज ब्लेस दिस पर्टिक्युलर मॅन विथ हेल्थ, वेल्थ ॲज वेल ॲज द हॅपीनेस. हार्डवर्क, सातत्याने कष्ट. तुम्हाला सांगतो सकाळी 6 वाजता यायचं, सकाळी 6 ते संध्याकाळी 8 आलेला डबा जो आहे हा टेबल जवळ ठेवलेला मी साहेबांचा पाहिलेला आहे आणि हाच डबा संध्याकाळी पुन्हा नेताना पाहिलेला आहे. एवढं जबरदस्त प्रेम. एखाद्या व्यक्तीच्या पायामध्ये भिंगरी असावी अशा पद्धतीनं 6:30 वाजता चालू झालेली शाळा किंवा कॉलेज 7:30-8च्या टायमाला ज्युनियर, पुन्हा इकडे पुन्हा तिकडे, अशा पद्धतीचं 8 वाजेपर्यंतचं फंक्शन या ठिकाणी चाललेलं असायचं. पॉलिटिकल मुवमेंट जर आपण म्हटलं तर या पॉलिटिकल मुवमेंटमध्ये डेंटल कॉलेजची मीटिंग, यशोधनची मीटिंग, अमृतवाहिनीची मीटिंग, ज्ञानमाता शाळाजवळील सर्व मिटिंगा या 10 ते 11 वाजेपर्यंत लेट नाईट या चाललेल्या असायच्या. असं हा महान व्यक्तिमत्व रिटायरमेंट होणं हे तसं त्याला विलाज नाहीये काही, हे दुःखदही आहे, पण आपला त्या ठिकाणी विलाज नाही. जेव्हा 58 वय होतं तेव्हा गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे आपला रिटायर व्हावं लागतं. मग हा फुल स्टॉप आहे का? इट इज नॉट द फुल स्टॉप एट ऑल. हा फुल स्टॉप नाहीये, इट इज बिगिनिंग ऑफ द न्यू इनिंग ऑफ लाईफ. जीवनामध्ये तुम्ही जेव्हा रिटायर होता तेव्हा पुढील इनिंग जी चालू होते. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी तुमच्या शिल्लक आहेत त्या तुम्ही इथून पुढं तुमच्या आयुष्यामध्ये मिळाव्यात, तुमच्याकडून पुन्हा देशसेवा घडावी अशा शुभेच्छा देतो आणि थँक्यू. धन्यवाद सर. धन्यवाद सर. नुकताच सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक समाज पतसंस्थेच्या वतीने चेअरमन आणि ॲडव्होकेट लक्ष्मणराव खेमनर हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांनाही मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे, सत्कार स्वीकारायचा आहे. ॲडव्होकेट लक्ष्मण पाटील खेमनर ओझरचे. नमस्कार. ज्ञानदेवांचा आणि तुकारामांचा तोच आमचा वंश आहे. आमच्या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे. गेली कित्येक वर्ष अशा ईश्वरीय तेजाचा अंश घेऊन ज्ञानदानाचे कार्य करणारे आमचे आदरणीय प्राचार्य माननीय श्री खेमनर KG सर प्रदीर्घ सेवेनंतर आज सेवानिवृत्त होत आहे आणि त्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात
संयोजकांनी मला माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल मी प्रथम त्यांचे आभार मानते. या कार्यक्रमाचे आदरणीय सन्माननीय अध्यक्ष महोदय, उपस्थित शिक्षक वृंद, त्याचबरोबर सरांवर प्रेम करणारे त्यांचे सर्व नातेवाईक, आप्त, इष्ट, मित्रमंडळ आणि उपस्थित जो विचारमंच आहे, या सगळ्यांना अभिवादन करून मी माझं मनोगत सुरू करते. आज हा जो दिवस आहे हा एक असा संमिश्र दिवस आहे, आनंदाचा आणि थोडासा विरहाचा. अशा या पवित्र आणि भावनात्मक क्षणी आम्ही एका अशा व्यक्तीला निरोप देत आहोत ज्यांनी आपली कार्यशक्ती, समर्पण आणि निष्ठेने आपल्या शाळेच्या प्रगतीसाठी अगदी 100% योगदान देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि शाळेला प्रगतीपथावर नेण्याचं कार्य केलेलं आहे. सरांच्या या कार्यामुळे शाळेला अनेक पारितोषिकं मिळाली, त्यांना स्वतःला अनेक पारितोषिकं मिळाली, पण त्याचं सगळं श्रेय सरांनी स्वतःला कधीच घेतलं नाही. हे सर्व मला माझ्या सहकार्यांमुळेच मिळालेलं आहे, हे त्यांनी वारंवार नमूद केलं. त्याचबरोबर सरांच्याबद्दल मला एक सांगायचं आहे की मी 1988ला मल्हारराव होळकर विद्यालय अंभोरे या ठिकाणी माझ्या सेवेची सुरुवात केली आणि माझ्यानंतर मला वाटतं 1-1.5 वर्षांनी सर त्या शाळेमध्ये रुजू झाले. तेव्हापासून मी सरांना ओळखत आहे. त्यांचा जो शांत स्वभाव आहे, समजून घेण्याची जी वृत्ती आहे आणि विद्यार्थी हेच आपलं दैवत आहे, हे सरांनी आयुष्यभर पाहिलं. ज्या ज्या ठिकाणी त्यांनी काम केलं, ते विद्यालय असू देत किंवा शिक्षक म्हणून काम करू देत किंवा पर्यवेक्षक म्हणून काम करू देत किंवा प्राचार्य पदावर आल्यानंतरही त्यांनी 100 नव्हे तर 101% आपलं योगदान देण्याचं कार्य केलेलं आहे. सरांचा जो एक स्वभाव आहे तो अतिशय नम्र, विनयशील आणि प्रामाणिकपणा, भरपूर गुण सरांच्या अंगी आहेत आणि त्यांचा आम्हाला खूप फायदा झालेला आहे. त्यांच्या हाताखाली काम करताना कुठल्याही प्रकारचं बर्डन आम्हाला वाटलं नाही किंवा कधी निराशा आमच्या पदरात आली नाही. खेमनर सर इज द बेस्ट कंपेनियन अँड कंपेनियन मीन्स द बेस्ट कोऑर्डिनेटर इन आवर डेली लाईफ. मिर्झा गालिब हा एक जो शायर आहे त्याचा एक खूप छान शेर आहे. तो म्हणतो कि अच्छे लोगों को ढूंढना मुश्किल होता है, छोड़ना और भी मुश्किल और भूल जाना नामुमकिन. आम्ही सरांना विसरूच शकत नाही. फक्त सरांची स्मृती आहे, फक्त त्यांचा सहवास आता इथून पुढे आम्हाला मिळणार नाही. सरांना भावी आयुष्यामध्ये खूप चांगलं, निरोगी, नितांत असं आरोग्य लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि माझं मनोगत संपवते. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. मी सह्याद्री ज्युनियर कॉलेजचे शिक्षक प्रतिनिधी यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. तसंच माध्यमिक विद्यालयाचे जे दोन्हीही शिक्षक प्रतिनिधी आहेत, सकाळ शिफ्ट, दुपार शिफ्ट, त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. दरम्यानच्या काळामध्ये साकूर महाविद्यालयाचे प्राचार्य गायकवाड सर, आदरणीय गायकवाड सर हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आमचे सर्वच मान्यवर, आंबोरे गावचे सर्वच सन्माननीय अतिथी, सरांवर प्रेम करणारे त्यांचे अप्तेष्ट या ठिकाणी येत आहेत. सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. या ठिकाणी सह्याद्री ज्युनियर कॉलेजच्या वतीनेही सरांचा सत्कार होतोय आणि विशेष बाब म्हणजे आमचे गुरुवर्य प्राध्यापक यांच्या सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. खेमनर सरांचा माझा बऱ्याच वर्षापासूनचा चांगला परिचय. ते आंबोऱ्याला होते, त्यानंतर सह्याद्री विद्यालयात आले. तसं तर ग्रामीण भागातून सह्याद्री विद्यालयात येणारे तसे ते पहिलेच प्राचार्य असावेत, कारण त्यापूर्वी जे अनेक प्राचार्य सह्याद्री विद्यालयात येऊन गेले त्यांनी अतिशय आदर्शवत कार्य त्या ठिकाणी सह्याद्री विद्यालयाचं नाव उंचावण्यासाठी केलं आणि तितक्याच तोलामोलाचं काम के जी खेमनर सरांनी सुद्धा केलं.
ते कुठल्याही बाबतीत त्यामध्ये नक्कीच कमी पडले नाहीत. माझा ज्या वेळेस सह्याद्री विद्यालयात जाण्याचा संबंध यायचा त्यावेळेस सरांचं कुठल्याही शैक्षणिक कार्यक्रमासाठी संपूर्ण सहकार्य मिळायचं. त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे. त्यांनी जे आदर्शवत कार्य केलं, खरं तर ते राज्य पुरस्कारासाठी ते पात्र आहेत, पण त्यांनी काही तसं ॲप्लाय केलं नाही, नाहीतर त्यांना राज्य पुरस्कारसुद्धा मिळाला असता. इतकं आदर्शवत कार्य त्यांच्या नोकरीच्या काळात त्यांनी केलेलं आहे. यानंतरचा त्यांचा जो काही कार्यकाळ आहे हा अतिशय आनंदाचा, अतिशय उत्तम आरोग्याचा जावा. त्यांच्या काही नोकरीच्या काळात घराकडे लक्ष देता आलं नसेल, कुटुंबाकडे लक्ष देता आलं नसेल, तर ते अधिक त्यांनी द्यावं, त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात अशी शुभेच्छा मी या ठिकाणी देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर सर्वांना नमस्कार आणि आदरणीय व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर आजच्या कार्यक्रमाचे सेवामूर्ती आपले किसन खेमनर सर. आपण एक म्हण बोलतो की मुलगा असावा असा ज्ञानी की ज्याची दुनिया सारी दिवाणी, मुलगा असावा असा ज्ञानी सारी दुनिया त्याची दिवाणी. तर हे खेमनर सरांचं काम म्हणजे जसं जिजामाताने आपल्या मुलाला घडवलं, असंच यांच्या आईने सुद्धा ह्या सरांना खूप चांगले संस्कार केलेले आहेत, जेणेकरून आपण पाहत आलो सरांची 58 वर्ष जी सेवा झाली ती अतिशय उत्कृष्ट दर्जाची झालेली आहे. आणि आपण म्हणतो की लय करावं जगासाठी आणि थोडंसं करावं आपल्यासाठी. तर खेमनर सरांची जी सर्व्हिस झालेली आहे आतापर्यंत, तर त्याच्यात 25% हा खर्च त्यांनी स्वतःसाठी केलेला आहे आणि 75% हा त्यांचं जर काम करण्याची सेवा त्यांनी ही समाज कल्याणासाठी घातलेली आहे. तर खेमनर सरांना आपण म्हणतो की खेमनर सरांनी वयाचे 58 वर्ष सगळे सेवेत घातले, त्यांनी हे काम केलं ते काम केलं, पण असं म्हणून चालणार नाही. कारण त्यांची पत्नी ही सुद्धा म्हणजे पतीचं जे आयुष्य असतं त्याच्यामध्ये स्त्रीचा खूप मोठा वाटा असतो. जर तुमच्या घरातली स्त्री सक्षम असेल तर तुमचे पती यशाच्या शिखरापर्यंत नक्कीच जाऊन पोहोचतात. तर त्यांच्या ह्या सेवेमध्ये त्यांच्या पत्नी पुष्पाताई यांचा सुद्धा खूप मोलाचा वाटा आहे. तर ह्या दोघांसाठी म्हणजे त्यांचं जे उर्वरित आयुष्य आहे, आतापर्यंत त्यांनी सगळं सेवा करण्यात त्यांचा वेळ वाया घालवला, परंतु जे उर्वरित आयुष्य आहे त्यांचं सुखाचं, समाधानाचं आणि समृद्धीचं जावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि मला सरांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद ताई. आता प्राचार्य के.जी. सर यांचा सेवानिवृत्ती समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहात. आपण सर्व उपस्थित झालेलो आहोत. त्यांचा सन्मान करणं आणि त्यांच्या उत्तरायुष्याला शुभेच्छा देण्यासाठी आपण उपस्थित आहात. अतिशय बुद्धिमान, कर्तव्यदक्ष आणि सतत शिक्षणाचं चिंतन करणारं हे व्यक्तिमत्व आमचे मित्र खेमनर सर. खेमनर सरांबद्दल अनेक वाक्यांनी सांगितलं. त्यांनी आपलं जीवन हे शिक्षणाला वाहून घेतलं. मी एका वक्त्याचं ऐकलं, सर सकाळी 6:30 वाजता शाळेमध्ये हजर असायचे आणि रात्री 8 वाजता घरी जायचे. इतका वेळ देणारं व्यक्तिमत्व, इतका वेळ देणारा प्राचार्य सह्याद्रीच्या इतिहासामध्ये पहिला आहे असं मला वाटतं. कारण मी सह्याद्री परिवारामध्ये नोकरी केलेली आहे, परंतु सह्याद्री परिवार आणि सह्याद्री विद्यालय ज्युनियर कॉलेज हे माझं आहे या तळमळीनं सरांनी काम केलं. मला एक त्यांची गोष्ट आठवते. मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांचे सासरे वारले होते. दशक्रिया विधी होता. दशक्रिया विधीचा तिथला कार्यक्रम संपला नाही, तेच खेमनर सर इथे 11 वाजता हजर होते.
त्या ठिकाणी त्यांचे सर्व नातेवाईक आलेले होते आणि सर्वांना सोडून ते आपल्या शाळेच्या जबाबदारीसाठी उपस्थित झाले. म्हणजे एवढी काळजी वाहणारा, वेगवेगळे प्रकल्प राबवणारा आणि वेगवेगळे शासनाचे पारितोषिक मिळवणारा हा एक आदर्श प्राचार्य. मी आपणा सर्वांच्या वतीनं, माझ्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो. त्यांना उत्तम आरोग्य लाभो, इथून पुढचा कालखंड त्यांच्या मनासारखा हो, त्यांचं मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य उत्तम राहो, अशा प्रकारची शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. हॅलो, धन्यवाद सर. आज 26 जुलै 2025, 31 जुलै 2025 रोजी नियत वयोमानानुसार आमच्या विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य सन्माननीय KG खेमनर सर सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्तानं संयोजकांनी या ठिकाणी प्रथमतः बोलण्याची संधी दिली. अगोदर त्यांचे आभार मानतो. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, सरांवर प्रेम करणारे सर्व आप्तेष्ट नातेवाईक, सह्याद्री परिवारातील आमचे सर्व सेवानिवृत्त प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, प्रथमतः सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि सरांच्या विषयी 2च मिनिटांमध्ये बोलायला सांगितलेलं आहे. जास्त बोलण्यापेक्षा ज्या व्यक्तींच्या विषयी आपण या ठिकाणी बोलत असतो त्यावेळेस 2च वाक्य फक्त आपल्याला सुचतात. जगावं तर असं जगावं की इतिहासानं आपल्यासाठी एक पान राखावं. आयुष्यामध्ये जन्माला आल्यापासून सरांचा जर व्यक्तिपरिचय आपण सर्वांनी जर बघितला तर तो एक संघर्षाचा होता. 17 वर्ष सर आपण आपल्या आईची इमाने इतबारे, म्हणजे आईवर किती प्रेम असावं. गाडीवर सरांना मी स्वतः 2-3 वेळा सिलेंडर नेताना ऑक्सिजनचे बघितलेले आहेत. असा आईवर प्रेम करणारा एक श्रावण बाळ खरं म्हणजे आज आपल्यासमोर उभा. एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण सरांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करूयात. स्वतःच्या आईवडिलांप्रती एक कुटुंबवत्सल मुलगा, मुलांच्या विषयी एक कुटुंबवत्सल पिता, शाळेच्या विषयी एक विद्यार्थीप्रिय शिक्षक आणि त्याचबरोबर प्राचार्य पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर सर्व शिक्षकांमध्ये एक शिक्षकांप्रती आदर असणारे एक प्राचार्य. सर खरं म्हणजे आज आपण सेवानिवृत्त होत आहात. आपला एक अध्याय कदाचित या 58व्या वर्षी संपत असेल, पण येणाऱ्या पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्यापुढे अनेक स्वप्न आणि अनेक अपेक्षा आपल्या असणार आहेत. त्या कुटुंबाप्रती आपण त्या पूर्ण कराल अशी एक या ठिकाणी मी माझी स्वतःची इच्छा व्यक्त करतो. आणि सह्याद्री परिवाराच्या वतीनं, आमच्या सर्व शिक्षक बंधू भगिनींच्या वतीनं आपल्याला सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर बंधू आणि भगिनी, KG खेमनर सरांच्या बाबतीमध्ये बोलायचं म्हटलं तर त्यांचं आणि माझं अगदी पहिल्या दिवसापासून आम्ही दोघं सहकारी. KG खेमनर सरांचं आमचा दोघांचाही स्वभाव असा की तळमळीनं काम करायचं. आपण गावामध्ये नोकरीला लागलोय आणि आपल्या विद्यार्थ्यांचं कसं भलं होईल, गावाचं कसं भलं होईल, यासाठी दिवसभर पूर्ण वेळ त्यांनी अगदी जीव तोडून काम केलं. आणि प्रामाणिकपणे ही सेवा केल्यामुळंच त्या सेवेचं हे फळ आहे. KG खेमनर सरांनी मल्हारराव होळकर विद्यालयामध्ये सहशिक्षक म्हणून कार्यरत होते. तिथं भरपूर सेवा झाली. त्यानंतर प्रमोशन झालं. पर्यवेक्षक म्हणून सह्याद्री विद्यालयामध्ये त्यांची नेमणूक झाली. त्यानंतर मुख्याध्यापक म्हणून ते सरदार शिवराव भवानराव विद्यालय पानोडी या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून गेले. आणि त्यांच्या कामाची दखल घेऊन संस्थेने त्यांना भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालयाच्या प्राचार्यपदी नेमणूक दिली. त्याही ठिकाणी आमचा कायम संपर्क असायचा, नेहमी जाणं येणं. आणि त्याच्यामुळं त्याही ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणे
सकाळी 6 वाजल्यापासून तर रात्री 8-9 कधी कधी 10 वाजेपर्यंत संस्थेला पूर्ण वेळ देणारे हे पहिलेच प्राचार्य आहेत असं माझ्या माहितीनुसार मला वाटतं. एवढं काम करणारे ते प्राचार्य होते. त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी भरपूर असे विद्यार्थी घडवले आणि त्याचं फलित आज आपल्यासमोर बसलेले अनेक त्यांचे आजी माजी विद्यार्थीही आहेत. मी जास्त वेळ न घेता के.जी. खेमनर सर, त्यांच्या सहभाग्यवती खेमनर मॅडम यांना दोघांनाही खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचं उर्वरित आयुष्य सुखाचं समाधानाचं जावो, त्यांना उदंड आयुष्य आरोग्य लाभो अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा त्यांना एकदा लाख लाख शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांच्या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात असे आमचे मार्गदर्शक आदरणीय गुरुवर्य के.जी. खेमनर सर. शिक्षण क्षेत्रातील विठोबा आपण त्यांना म्हणतो. कायम एका पायावरती आपल्या शिक्षण क्षेत्रातल्या सेवेला वाहून घेतलेलं असं हे व्यक्तिमत्व आहे. आपलं क्षेत्र, आपलं युनिट सह्याद्री माध्यमिक विद्यालय असेल, उच्च माध्यमिक विद्यालय असेल, यालाच आपली कर्मभूमी मानलं, यालाच आपली मायबाप मानलं, संस्थेलाच आपली मायबाप मानलं आणि कर्मभूमी मानलं आणि आपल्या मातृभूमीच्या सेवेसाठी, मातृभूमी आपली कशी कायम सर्वोच्च स्तरावर राहील याच्यासाठी स्वतःला वाहून घेतलं. ज्या दिवशी सरांची नेमणूक झाली त्याच दिवशी सरांनी घरच्यांना सांगितलं, मी सह्याद्री ज्युनियर कॉलेजचा आणि सह्याद्री विद्यालयाचा सुपुत्र आहे, ही घरची सगळी सेवा तुमची तुम्हाला लखलाभ, मी माझ्या मायभूमीची सेवा करणार. आणि अगदी पहिल्या दिवशी त्यांनी घरच्यांना दिलेला शब्द आज तागायत त्यांनी तो शब्द पाळलेला आहे. आपला सगळा वेळ हा आपल्या ज्युनियर कॉलेजसाठी आणि आपल्या माध्यमिक विद्यालयासाठी त्यांनी दिला आणि अत्यंत इमाने इतबारे संस्थेची आणि ज्युनियर कॉलेजची आणि विद्यालयाची सेवा केली. त्यांनी सगळ्या युनिटला आपलं कुटुंब मानलं, विद्यार्थ्यांना आपल्या लेकराप्रमाणे जीव लावलं. सगळ्यांच्या काही कमी अधिक मोठ्या छोट्या शंका असतील त्या सगळ्या शंका त्याचं समाधान, काही 4-2 छोटे मोठे कटू प्रसंगही सरांच्या आयुष्यामध्ये या सेवेच्या कालावधीत आले. त्या सगळ्या प्रसंगांना ते अत्यंत धीरोदत्तपणे सामोरे गेले. त्यांना उर्वरित त्यांच्या आयुष्यासाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आदरणीय साबळे सरांना विनंती करतो की आपण शुभेच्छा द्याव्यात. आई वडिलांची सेवा करणारा हा सेवेकरी सर्व शिक्षकांबरोबर अतिशय विनम्र राहिला. प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये नेहमी सर सहभागी राहिले. आज 34 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आदरणीय के.जी. खेमनर सर या शिक्षण कार्यातून रिटायर होत आहेत, सेवानिवृत्त होत आहेत. या कार्यक्रमासाठी आपण सगळेजण उपस्थित आहात. त्यांना आपण भरभरून शुभेच्छा देणार आहात. शुभेच्छा देण्यासाठी साबळे सरांना विनंती करतो. वयाची 58 वर्ष पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार रिटायरमेंट व्हावंच लागतं. त्यानुसार आज खेमनर सर या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहेत. या सोहळ्याचे प्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात, त्याचप्रमाणे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार आणि संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे, त्याचप्रमाणे आमदार सत्यजित तांबे आणि आमच्या संस्थेचे सर्व प्रमुख मान्यवर यांच्या समवेत हा सत्कार समारंभ या ठिकाणी सोहळा होत आहे. त्यानिमित्तानं उपस्थित असणारे सर्व माझे सहकारी बंधू भगिनी, सह्याद्री विद्यालय, माध्यमिक विद्यालय, ज्युनियर कॉलेज, महाविद्यालय या सर्व स्टाफ जो उपस्थित झालेला आहे, या सर्व बंधू आणि भगिनींनो, आजचा हा जो दिवस आहे सरांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा मी समजतो. कारण आयुष्यामध्ये जे क्षण येतात ते क्षण
हे जपायचे असतात, ते इतके महत्त्वाचे असतात की त्यामुळे आपल्या आयुष्याचा जो जीवनपट आहे तो जीवनपट आपल्या डोळ्यासमोर तरळू लागतो. आणि मला वाटतं की तो अशा प्रकारे या ठिकाणी आता जी त्यांच्या मनामध्ये घालमेल चालू आहे, सर्व आयुष्य त्यांच्या पुढे उभं राहिलेलं आहे. एक सामान्य कुटुंबामधील माणूस या स्तरापर्यंत जाऊन पोहोचतो तर त्याला कारण काय, तर BSc BEd म्हणून शिक्षण घेऊन त्यांनी जी काही या मोठ्या स्कूलमध्ये सेवा केली आणि ती सेवा अशा रीतीने केली की कुठे बोट लावू दिलं नाही. आपला जो वेळ आहे त्या वेळेला खूप जाणून त्यांनी आपलं काम केलं, हा त्यांचा मोठेपणा आहे. अनेक शिक्षक वकील झाले असतील, डॉक्टर झाले असतील, अधिकारी झाले असतील, नेते झाले असतील, ते सर्व सरांच्या पुढे नतमस्तक होतात. हाच खरा मोठेपणा आहे. आणि मी पुन्हा एक वार असं म्हणेल की हे जे आहे, हे जे चालू जे आहे, हे काळरूप घडत असतं, पण त्याची जी जाणीव आहे ती फार थोड्या माणसांना होत असते. आणि ती मला वाटतं खेमनर सरांच्या बाबतीमध्ये आहे की त्यांनी आपलं गाव सांभाळलं, आपली शाळा सांभाळली, आपला समाज सांभाळला, राष्ट्र सांभाळणं, आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना दीपस्तंभाप्रमाणे जो मार्ग दाखवला त्याला खरोखर जोड नाही. आणि म्हणून वेळेच्या बाबतीमध्ये त्यांनी कसं काम केलं, एक ओळ अतिशय महत्त्वाची आहे, मी ती आपल्या पुढे म्हणत आहे. पहा, दुनिया में सबसे बड़ा बादशाह है वक्त, दुनिया में सबसे बड़ा बादशाह है वक्त, वक्त का कहना है मैं कल फिर नहीं आऊँगा, मुझे खुद नहीं पता कि तुझे हंसाऊंगा या रुलाऊंगा, जीना है तो बस इस पल को जी ले, क्योंकि मैं किसी भी हाल में इस पल को रोक नहीं पाऊंगा. यानुसार सरांनी जे काम केलेलं आहे, अशा सरांना मी पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. बंधू आणि भगिनींनो, आज KG सरांचा सेवापूर्ती गौरव समारंभ या ठिकाणी संपन्न होतोय. याचा मनस्वी आनंद या ठिकाणी आम्हाला होतोय. कारण KG सरांबरोबर मी KG सरांना अगदी लहानपणीपासून पाहिलेलं आहे. म्हणजे 5वी पासून आम्ही बरोबर होतो, कॉलेजलाही बरोबर होतो, सिनियर कॉलेजलाही होतो, BEd कॉलेजलाही बरोबर होतो, नोकरीला लागतानाही आम्ही बरोबरच. फक्त शाखा बदलल्या, परंतु अंबोऱ्याला आम्ही 16 वर्ष त्यांनी गणित विषय शिकवला, मी इंग्रजी विषय शिकवला. आणि आमचा कालावधी जो आहे अगदी खेळीमेळीचा आणि आनंदाचा गेला. अंबोरे विद्यालयामध्ये आम्ही जादा तास घ्यायचो, पण KG सर गावातले असल्यामुळे माझ्या अगोदरच मी गण प्रयत्न केला लवकर जाण्याचा, परंतु ते माझ्या अगोदरच हजर राहायचे तिथं. ते कधी माझ्या पुढंच असायचे. मी गण ठरवलं त्यांच्या अगोदर जाईल, परंतु KG सरांचा मुळातच स्वभाव असा होता की त्यांना अजिबात थोडंसं सुद्धा दम निघत नाही. एखादी गोष्ट करायची म्हटलं की त्यांनी झटपट करतात, ते जे त्यांच्या स्वभावामध्ये तो गुण आहे. आणि KG सर यांनी खरोखर आता मी आता त्यांच्या घरापर्यंत आमचे नातेसंबंधही बी आहेच, क्लासमेटही आहेच, मित्रही आहेत. आईची वडिलांची सेवा जर केली असेल कोणी, तर एक पंढरीच्या विठ्ठलाची जशी आपण तशी या ठिकाणी KG सरांनी आई आणि वडील दोघांची बी खूप सेवा आणि समाजामध्ये अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून आणि सल्ला देण्याचं काम ॲडव्होकेट म्हणून त्यांनी या ठिकाणी आंबोरे गावामध्ये केलेलं आहे. आजही त्या ठिकाणी कुणी काही विचारायचं असलं KG सरांची भेट घेतात आणि KG सरांचा सल्ला घेऊनच त्या ठिकाणी काही निर्णय घेतले जातात. तर या ठिकाणी KG सरांवर आंबोरे गावचे लोकांचं, डिग्रस गाव असेल, खूप प्रेम त्या ठिकाणी. आजही माजी विद्यार्थी या ठिकाणी भरपूर उपस्थित आहेत, नातेवाईक उपस्थित आहेत, मित्रपरिवार उपस्थित आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आमच्या होडगर कुटुंबियाच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्याचबरोबर मॅडमलाही शुभेच्छा देतो आणि लांबलेले माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर आज या ठिकाणी आपले
सर्वांचे आवडते, चाहते आणि हवेहवेसे वाटणारे सर्वांना सन्माननीय KG खेमनर सर यांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त आपण या ठिकाणी सर्वजण जमा झालेलो आहोत. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित असलेले सन्माननीय श्री रणजितसिंह देशमुख साहेब, तसेच शंकर पाटील खेमनर साहेब, सन्माननीय व्यासपीठ. आज खरं तर एक मन भरून आल्यासारखा सोहळा आहे. KG सरांच्या बाबतीत आता सर्वांनी सांगितलं. सरांचं व्यक्तिमत्व हे अक्षरशः एक सर्वांना मनाला वेळ लावणारं असं व्यक्तिमत्व आहे. सर आमच्या पानोडी येथे साधारणतः 3 वर्ष सर मुख्याध्यापक होते सरदार थोरात विद्यालयामध्ये. आणि सरांची एक सवय असायची की सकाळी सर्वात अगोदर येणार. आम्ही ज्यावेळेस आमचे पानोडी सोसायटीचे चेअरमन बबनराव कराड आणि आम्ही मॉर्निंग वॉकला जायचो त्यावेळेस सर आम्हाला शाळेत आलेले दिसायचे. इतकं कामाप्रती तत्पर असं त्यांचं काम होतं. कुठलंही काम मागं पडणार नाही आणि संस्थेला शाळेला त्रास होणार नाही याची काळजी काठीने हे करणारे होते. दरम्यानच्या काळात आमचे वडील स्वर्गीय शिवाजीराव थोरात साहेब हे आजारी होते आणि सर मला वाटतं त्यावेळेसच मुख्याध्यापक म्हणून आले होते. संस्थेचं आमचं एक स्थानिक काम होतं आणि दादांची खूप इच्छा होती की ते काम पूर्ण झालं पाहिजे. आणि तत्कालीन त्यावेळेस आमच्याकडे कैलास जाधव सर आणि खेमनर सरांनी तो विडा उचलला आणि ते काम पूर्ण करून दादांना ज्यावेळेस तो कागद दाखवला त्यावेळेस दादांना खऱ्या अर्थाने एक मनाला सुखद असं हे झाला. असं हे व्यक्तिमत्व आहे सरांच्या बाबतीत. आता सगळेजण म्हणे 2-2 मिनिटात, पण सर काही 2 मिनिटात सांगण्यासारखे सर नाही. लिहायला दिलं तर 50 पानही कमी पडतील असं सरांचं व्यक्तिमत्व आहे. आज सर सेवानिवृत्त होत आहेत. फार मोठे विद्यार्थी त्यांच्या हाताखालून गेलेत. सरांना मी पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. त्यांना आरोग्य उत्तम लाभो. आता सर रिटायर झालेत आता, पण तरी शाळेकडे येत जा, चक्कर मारत जा. आपलं मार्गदर्शन आम्हाला सर्वांना राहू द्या. पुढील आयुष्यासाठी मी व्यक्तिशः मी आमच्या पानोडीकर थोरात कुटुंबियाच्या वतीने आणि पानोडी ग्रामस्थांच्या वतीने सरांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आज या ठिकाणी आमचे मित्र प्राचार्य KG खेमनर सर यांचा आज सेवापूर्ती गौरव सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी आपल्या सर्वांचे नेते, आपल्या दूध संघाचे चेअरमन आदरणीय रणजितदादा देशमुख, त्याचप्रमाणे मार्केट कमिटीचे सभापती आदरणीय शंकर पाटील खेमनर, त्याचप्रमाणे मार्केट कमिटीचे माजी संचालक रावसाहेब पाटील खेमनर, त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व मान्यवर, सर्वांचं या ठिकाणी नामोल्लेख करणं शक्य नाही, परंतु सर्वांचं व्यासपीठ आणि या ठिकाणी जमलेले सर्व कार्यकर्ते मित्र, खरं तर सह्याद्री विद्यालय म्हटल्यावर बहुजन हिताय बहुजन सुखाय असं ब्रीदवाक्य असलेली ही सह्याद्री संस्था स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांनी स्थापन केली. आणि आपल्या तालुक्याचे नेते, महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, त्याचप्रमाणे संस्थेचे चेअरमन आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबे यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था आज कार्यरत आहे. खरं तर स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांनी आंभोरे या ठिकाणी एक हायस्कूल असावं म्हणून आंभोरे या ठिकाणी सर्व ग्रामस्थ सर्व घेऊन त्या ठिकाणी हायस्कूलची स्थापना केली. आणि खरोखर एक आंभोरं म्हणजे एक विद्येचं माहेरघर झालेलं आहे. त्याच ठिकाणी अनेक विद्यार्थी घडले, अनेक शिक्षक घडले. त्यापैकी KG खेमनर सर असतील, SM खेमनर सर असतील आणि अनेक तिथून अनेक अधिकारी तयार झालेले. असं हे आंभोरे गाव डोंगराच्या दरीत असलं तरी पण खरोखर शिक्षणाच्या बाबतीत फार अग्रेसर आहे, समाजामध्ये फार पुढे गेलेलं आहे असं या ठिकाणी या आंभोरे गावचं ब्रीदवाक्य आहे. आणि खरोखर खेमनर सर तुमच्या बाबतीत या ठिकाणी सर्वांनी सांगितलं की तुम्ही 6:30 वाजता शाळेत यायचा, ते 8 वाजेपर्यंत काम करायचा आणि त्याचीच पावती म्हणून आज आंभोऱ्यामध्ये ते तुम्ही राहिले, पानोडीमध्ये राहिले आणि आज जी शिखर संस्था आहे सह्याद्रीची शिखर संस्था त्याचे प्राचार्य झाले. खरोखर आम्हाला सर्वांना त्याचा अभिमान आहे. जास्त बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु जास्त वेळ न बोलता या ठिकाणी मी तुमच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. तुम्हाला चांगलं आरोग्य लाभावं. त्याचप्रमाणे तुमची धर्मपत्नी त्यांनी खरोखर वेळोवेळी तुम्हाला या ठिकाणी साथ दिलेली, म्हणून एवढ्या शिखरापर्यंत तुम्ही पोहोचला. खरोखर आम्हाला अभिमान आहे. पुढील कार्यासाठी
तुम्ही आमदार थोरात साहेब असतील, आमदार डॉक्टर तांबे साहेब असतील, यांच्या बरोबरीनं काम करावं आणि शाळेसाठी सुद्धा मोठं योगदान द्यावं अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. या ठिकाणी मी फक्त 1 मिनिट घेणार आहे, जास्त वेळ घेणार नाही. सर्वांनी सरांचं भरभरून कौतुक केलेलं आहे. त्यांच्या चेहऱ्याकडे बघा, त्यांना टवटवीत ठेवण्याचं काम ज्या पुष्पा, त्यांच्या सौभाग्यवती पुष्पा यांनी केलेलं आहे, त्यामुळं आज आपण त्यांचं सर्वांचं भरभरून कौतुक करत आहोत. त्यांच्या वयाकडे पाहिल्यानंतर असं वाटणार नाही सर 58 वर्षाचे झालेले आहेत. 50 ते 55 वर्षाचं त्यांचं वय वाटतंय. आणि या ठिकाणी त्यांनी सकाळी उठायचं, सरांना चहा द्यायचा, आंघोळ करायची, आंघोळीला पाणी द्यायचं, चहा द्यायचा, नाश्ता द्यायचा, जेवण द्यायचं, ही सगळी व्यवस्था त्यांनी केली. आणि म्हणून सरांनी आयुष्यभर खूप काम केलेलं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून त्यांच्या सौभाग्यवती पुष्पाताई यांच्यासाठी भरभरून टाळ्या झाल्या पाहिजे, अशा प्रकारची माझी विनंती आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरांनी फक्त शाळा पाहिलेली आहे, पण मॅडमने 3 मुली 1 मुलगा यांनाही घडवलं, त्यांच्यावर संस्कार केले आणि संस्कार करून 3 मुलं आज या ठिकाणी उच्च पदावर काम करतात. हे जे कार्य आहे, हे जे काम आहे, हे त्यांच्या सौभाग्यवतीचं आहे. त्यांना जेवढा या ठिकाणी मान मिळतो त्याहीपेक्षा जास्त मान त्यांनाही मिळायला पाहिजे, अशा प्रकारची माझी या ठिकाणी अपेक्षा आहे. पुष्पाताई या ठिकाणी माझा विद्यार्थी आहे, खेमनर माझे बरेचसे विद्यार्थी आहेत माझ्या ठिकाणी. शंकर पाटील खेमनर माझे विद्यार्थी आहेत, बरेच विद्यार्थी आहेत. मला याचा अभिमान वाटतो की विद्यार्थ्याच्या कार्यक्रमाला एका शिक्षकाला बोलण्याची संधी मिळते, हे मी माझे भाग्य समजतो. या ठिकाणी अनेक सह्याद्री परिवारातील, आंबोऱ्यातील, साकूरमधील अनेक या ठिकाणी मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी पुन्हा एकदा मी सांगतो की सर, पुढच्या काळामध्ये तुमच्या सौभाग्यवती पत्नी पुष्पाईला प्रेम द्या आणि पुढच्या काळामध्ये तुमचं आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं भरभराटीत जाऊ. तुम्ही दोघांनी शतक पूर्ण करोत, अशा प्रकारची मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. आणि नुसतं भारत भ्रमण करा, परदेश भ्रमण करा, त्यांना घेऊन फिरा. आता ही वेळ कुटुंबाची या ठिकाणी शाळा संपलेली आहे, कुटुंबाची जबाबदारी तुमच्याकडे येऊन पडलेली आहे. कुटुंब चांगला सुशिक्षित आहे, मुलं चांगली शिकलेली आहेत. तेव्हा आता तुम्ही तुमच्या पत्नीसाठी आणि तुमच्या परिवारासाठी वेळ द्या. त्याचबरोबर जमलं तर काही समाजसेवा करा, अशा प्रकारची मी या ठिकाणी विनंती करतो. आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकाचे आभार मानतो. बंधू आणि भगिनींनो, KG सराच्या बाबतीत सांगायचं असं, KG सर हा सर्वसामान्य कुटुंबातून जन्माला येईल माणूस होता, पण त्यांनी स्वतःच्या जीवावर बाकीचं चांगल्या पद्धतीनं शिकवलं, मुलांना शिकवलं. ते आंबोरे शाळेमध्ये सुद्धा पहिल्यांदा जॉईन झाले. शाळेमध्ये जॉईन होताना तिथं सुद्धा चांगल्या पद्धतीनं त्यांची शिकवण सर्व शिक्षकांना सुद्धा माहिती आहे. तसे आंबोऱ्या येथील कैलासवासी मंजापू भीमाजी खेमनर हे सुद्धा त्यांच्या प्रचेत होते. तसेच कैलासवासी सोपानबिरू खेमनर यांचासुद्धा आधार होता. त्याचप्रमाणे कैलासवासी भाऊसाहेब संतोजी थोरात यांचासुद्धा त्यांचा आशीर्वाद होता. तसेच आपल्या शाळेमध्ये बरेचसे दिवस त्यांनी शिक्षण चांगल्या पद्धतीनं मुलं घडवले. अनेक त्यांच्या कारकिर्दीमध्ये मुलं त्यांच्या शिक्षणामुळे कोण इंजिनियर झालं, कोण डॉक्टर झालं, कोण आर्टोसुद्धा झालं. तसंच ते नंतर त्यांना मुख्याध्यापकपदी पाणोडीला मिळाली. पाणोडीला सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीनं काम केलं. आणि त्यानंतर संगमनेर मोठ्या शाळेमध्ये त्यांच्या मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती झाली. तिथंसुद्धा चांगल्या पद्धतीनं काम त्यांनी केलं. त्यांच्या कामाबद्दल आपल्या सह्याद्रीचे चेअरमन डॉक्टर तांबे साहेब हे सुद्धा गुण घ्यायचे. असा शिक्षक होणे नाही. सकाळी 7 वाजता ते तिथं शाळेमध्ये हजर राहून बाकीच्या सर्व मुलांना याला त्याला शिस्त पद्धती लावून आणि त्यांनी असं कार्य केलं. त्याबद्दल त्यांनी आंबोऱ्याचं सुद्धा नाव लौकिक केलं.
असे किसन सर असे त्या सेवानिवृत्ती होत आहे. तरी त्यांना सेवानिवृत्तीच्या इथून पुढच्या भावी आयुष्य सुखाचं समाधानाचं भरभराटीचं जावं अशी सर्वांच्या वतीने मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाटील खेमनर, लक्ष्मण पाटील खेमनर आणि ज्यांचा कार्यक्रम आहे ते KG सर आणि त्यांची मंडळी. हा कार्यक्रम KG सरांना सर्विसला मी लावलेले आहे. त्यांचे आजोबा कैलासवासी नाथू कोंडाजी खेमनर यांनी परिश्रम घेऊन मला भेटायचे आणि ज्यावेळेला आमचं विना अनुदानित हायस्कूल होतं त्यावेळेला आम्हाला BSc BEdची गरज होती. त्यामुळं ते BEd सुटल्यानंतर 8च दिवसामध्ये आम्ही आंबोरला त्यांना जॉईंट करून घेतलं आणि त्यांनी चांगल्या प्रकारची सेवा केली आणि त्यांनी आमचं एक आंबोऱ्याचं नाव उज्ज्वल केलं. सह्याद्रीमध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलं मुख्याध्यापक म्हणून. त्यामुळं सगळ्यांचे नाव मोठं केलं. तरी आम्ही त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा. आपल्या सर्वांचे मित्र सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक संस्थेचे सह्याद्री विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय KG खेमनर सर यांचा सेवापूर्ती कार्यक्रम आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. KG सर एक सामान्यातलं असामान्य असं व्यक्तिमत्व म्हणून संपूर्ण संगमनेर तालुक्यामध्ये गणित आणि विज्ञानाचे शिक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत. BSc केलं, BEd केलं. BEd करायला प्रवरानगरला गेले. सकाळी एका मामाकडे जेवण, दुसऱ्या एका मामाकडे जेवण, असं करत सायकलवर 14 किलोमीटर त्या मामाच्या गावावरून ते प्रवरानगरला यायचे. परत संध्याकाळी जायचे. अपार कष्ट त्यांनी सोसले. सहन कराल तर सुखी व्हाल याचं प्रत्यंतर KG खेमनर सरांकडून आपल्याला या ठिकाणी दिसतंय. आंबोरे या ठिकाणी अनेक वर्ष त्यांनी ज्ञानदानाचं काम केलं आणि अनेक त्यांचे विद्यार्थी उच्च पदस्थ अधिकारी या ठिकाणी झालेत. त्यांच्याजवळ कधी गर्व नाहीये. सातत्याने गोरगरिबांची मुलं शिक्षण घेऊन पुढे यावेत म्हणून त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आणि या प्रयत्नानंतर पानोडीला आमच्या विनायकरावांच्या गावामध्ये गेले. स्वर्गीय शिवाजीरावांबरोबर शाळेची प्रगती कशी होईल या दृष्टिकोनातून त्यांनी झोकून देऊन काम केलं. वृक्ष लागवड त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये केलं आणि दादांचा जो विचार आहे तो घेऊन त्यांनी एक चांगल्या प्रकारचं तिथेही ज्ञानदानाचं काम केलं आणि तीच म्हणून पदोन्नती म्हणून त्यांना सह्याद्री विद्यालयात प्राचार्य पदाची नेमणूक मिळाल्यानंतर बरेच जणांना वाटलं की एक खेड्यामध्ये ज्ञानदानाचं काम केलेली KG खेमनर सर यांना सह्याद्री शहरामधला कामकाज झेपवेल का, पण उलट झालं. डॉक्टर साहेब त्यांच्यावरती फार खुश झाले. एकदा डॉक्टर साहेब फिरून जात असताना 6:30ला ते सह्याद्री विद्यालयाचं गेट स्वतः उघडत होते. गेट उघडून ते शाळेमध्ये गेले आणि सेमी इंग्लिशच्या 10वीचा क्लास त्यांनी गणिताचा घेतला. एक मुख्याध्यापक पण आपला पिंड हा शिक्षक म्हणून आहे याला ते विसरले नाहीत. फक्त प्राचार्य म्हणून त्यांनी काम केलं नाही तर सर्वांगाने सर्वसामान्य विद्यार्थ्याचं हित लक्षात घेऊन त्यांनी सह्याद्रीमध्ये देखील खूप मोठं काम केलं. कनिष्ठ महाविद्यालयाची जबाबदारी होती, ॲडमिशनचं काम असेल, सगळीकडे जाऊन त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आणि त्यांच्या कालावधीत खूप मोठ्या प्रमाणामध्ये सह्याद्री विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये बदल घडून आला. याचं सर्व श्रेय KG खेमनर सरांना दिलं जातं. वहिनी सकाळी 4-5ला उठायचे, डब्बा करून द्यायचे डॉक्टर साहेब, पण हे व्यक्ती कधी डब्बाही खात नव्हतं. मी म्हटलं खेमनर सर जेवण केलं का? नाही म्हणे 2 केळी खाल्ली बस झालं, आता मला भूक नाहीये. त्यांची भूक फक्त विद्यार्थी भूक होती, ज्ञानाच्या उपासनेची भूक होती. कधी कधी जेवणाकडे दुर्लक्ष केलं पण चेहऱ्यावरचं हास्य मात्र कधी विसरलेले नाहीये. चेहरा नेहमी आनंदित असायचा. असे खेमनर सर आज फार ब्युटिफुल दिसतात, खूप आनंदी दिसतात. आनंद हा परमेश्वराकडून मिळतो, समाधानही परमेश्वराकडून मिळतं आणि म्हणून त्यांचं आज कुटुंबामधलं स्वास्थ्य खूप चांगल्या प्रकारचं आहे. त्यांनी आईची देखील खूप सेवा केली, मी जवळून पाहिलेलं आहे. आणि असा एक हाडाचा शिक्षक आज आपल्या संस्थेमधून शासकीय नियत नियमानुसार सेवानिवृत्त होत आहेत.
पण भविष्यामध्ये देखील सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून गावामध्ये देखील ते चांगल्या प्रकारचं काम करतील असा आशावाद व्यक्त करतो आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद बाबा. पूर्वक स्वागत करतो. आजचा दिवस आदरणीय प्राचार्य खेमनर सर यांच्या सेवेचा गौरव करण्याचा, त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या आठवणींचा दिवस म्हणून आपण येथे आयोजित केलेला आहे. एक भावनात्मक सत्कार सोहळा आपण येथे आज बघत आहोत. तर जे के.जी. खेमनर सर प्राचार्य त्यांचा 31/7/2025 रोजी ते सेवानिवृत्त होत आहे. अतिशय सुसंस्कृत स्वभावी माणूस, शांत, संयमी, अतिशय मी त्यांच्याबरोबर 1 वर्ष काम केलं, त्याच्याबद्दल मी 2 मिनिट बोलतोय फक्त. तर एक त्यांच्या या प्रदीर्घ सेवेतून आम्हाला जे मिळालं, एक चारित्र्य संपन्न व्यक्ती पाहायला मिळाली. त्याचबरोबर सहकारी कसे जोडवायचे, शिक्षकांकडून काम करून कसं घ्यायचं, त्यांच्याबद्दल कसं वागायचं, बोलायचं, त्याचबरोबर संस्थेचे पदाधिकारी असतात त्यांच्याशी कसं वागायचं, सर्व या ज्या गोष्टी आहेत गुणात्मक वाढीसाठी काय करता येईल, सर्व गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या. मी ज्या वेळेला पहिला दिवस माझा ज्युनियर कॉलेजमध्ये मी हजर झालो, त्यावेळी मी 7:20ला कॉलेजमध्ये हजर होतो. सर माझ्या अगोदर हजर होते. मी बऱ्याच वेळेला प्रयत्न केला की सरांच्या अगोदर यायचं, परंतु एकही दिवस असा मिळाला नाही की मी सरांच्या अगोदर आलो. अतिशय वेळेबाबत त्यांची तत्परता असायची आणि त्यांनी मला अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं. ते सांगत असायचे की आपण जर वेळेत आलो तर शिक्षक आपोआप वेळेत येतात, काही बोलण्याची गरज नाही. एक चांगला गुण त्यांच्याकडून मला वेळेबाबत त्यांच्याकडून मिळाला. त्यानंतर केव्हाही सहकार्याची भूमिका असायची. मी बघितलं की एकदा ते पुण्यावरून 9 वाजता त्यांच्या मुलीकडून येत होते आणि मुलीकडून येत असताना कॉलेजवरती आमचे 2 विद्यार्थी गुजरातच्या बॉर्डरवरती रात्रीचे आहेत असं समजलं होतं. सरांना फोन केल्यानंतर सर रात्रीचे 9 वाजता कॉलेजवरती आले. आम्ही पाहिलं ते विद्यार्थी कोणी, रात्रीचे ते विद्यार्थी आम्ही गुजरातमध्ये शोधले. ते कसे गेले काय त्याचं कारण वेगळे आहेत, परंतु रात्रीच्या वेळी सुद्धा सर उपलब्ध असायचे. असं नाही की त्यांना म्हटलो की सर असा असा प्रसंग आहे, तुम्ही मला आवश्यक आहे, तर लगेच हजर व्हायचे. कुठेही असू त्या पद्धतीने त्यांनी पूर्णपणे वेळ दिला आणि मला सहकार्य केलं. त्याचबरोबर संस्था असेल किंवा कॉलेज असेल किंवा शाळा असेल, त्याबद्दल पुढे नेण्याचं काम असेल किंवा गुणवत्ता वाढीसाठी असेल, शिस्तीसाठी असेल, संस्कार असेल, नाविन्याच्या काही गोष्टी असेल, त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे केले आणि आम्हालाही त्यांनी मदत केली. आम्हालाही त्याच्यामध्ये सहभागी करून घेतलं. काम करत असताना प्राचार्यपदाची जी कौशल्य असतात, धैर्य असतात, ॲबिलिटी असते, त्यानंतर रिक्वायरमेंट असतात, याचा विचार करून त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांचं कुटुंब जे आहे, त्यांच्या आईची त्यांनी कशी सेवा केली अनेकांनी मनोगतामध्ये व्यक्त केली. मी ज्यावेळेला त्यांच्याकडून ऐकलं त्यावेळेला मी थोडा माझ्या डोळ्यातून पाणी आलं अक्षरशः की सरांनी इतकी सेवा केलेली आईची, आपल्याकडूनच झाली तर बरं होईल. त्यानंतर मी काल त्यांच्या गावात गेलो होतो. गावात गेल्यानंतर एक गावामध्ये पाहिलं तर फ्लेक्स वगैरे, गावातल्या लोकांचं एवढं त्यांच्यावरती प्रेम मी गावातही पाहिलं आणि त्याच्या अगोदरही त्यांच्या घरून किंवा गावातून कोणताही शैक्षणिक क्षेत्रातला माणूस असो, कुठलाही त्यांचा वरिष्ठ अधिकारी असो, गावातला किंवा नातेवाईक असो, अतिशय सत्कार सन्मान करण्याची त्यांची वृत्ती. त्यांचं ते वातावरण पाहून मलाही वाटतं की आपण त्या पद्धतीनं वागलं पाहिजे. एक त्यांच्या सेवेच्या कार्यकालाचं सिंहावलोकन आपण आज त्यांचं करत आहोत. तर त्यामध्ये त्यांनी जे मी पाहिलं की ते एक उदाहरण सांगतो मी की ते म्हणजे कोणाला किती वाईट बोलायचं आणि किती चांगलं बोलायचं हे ठरवून घ्यायचं अगोदर, नंतर बोलायचं. हा गुण मी त्यांच्याकडून घेतला. त्यानंतर आमच्या ज्युनियर कॉलेजला असेल किंवा शाळेला असेल, त्यांनी आदर्श संस्थेचा आदर्श शाळा पुरस्कार मिळवून दिला. त्याचबरोबर एक आदर्श मुख्याध्यापकाचा पुरस्कार त्यांना मिळाला. अशा कर्तृत्वान प्राचार्यांचं मला एक अभिमान वाटतो की मी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे आणि त्यांचं जे वागणं असेल, बोलणं असेल, त्याचा उपयोग मला आपल्या शिक्षकांशी वागायचं कसं, विद्यार्थ्यांशी कशी वागायचं, त्याच्यानंतर पदाधिकारी असतात संस्थेशी त्यांच्याशी कसं वागायचं, यासाठी मला त्यांचा फार फायदा झालेला आहे. त्याचबरोबर त्यांच्या या कार्यकर्तृत्वाचा सन्मान म्हणून मी आपल्या सर्वांनी आमच्या ज्युनियर कॉलेजच्या वतीनं मी त्यांचा अतिशय मनपूर्वक त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. त्याचबरोबर पुढील आयुष्य त्यांचं सुखी, समाधानी, समृद्धीचं जावं, भरभराटीचं जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मी धन्यवाद. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि या ठिकाणी आपण आज सेवापूर्ती गौरव सोहळ्याच्या निमित्तानं श्री के.जी. खेमनर सर, प्राचार्य सह्याद्री महाविद्यालय
यांना सेवापूर्तीच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी आलेले सर्व माझे बंधू आणि भगिनींनो, खरं तर आजचं माझं भाषण म्हणजे 30 वर्षाचा फ्लॅशबॅक आहे. कदाचित उपस्थितांमधील बहुतांश श्रोते मला या ठिकाणी ओळखत नसतील, परंतु या ठिकाणी माझी ओळख सांगायची म्हटलं तर मी सांगेल की मी मल्हारराव होळकर महाविद्यालय आंभोरे या महाविद्यालयाचा KG खेमनर सरांचा विद्यार्थी. या गावामध्ये माझे आईबाबा हे प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत होते आणि 1995 सालानंतर मी पहिल्यांदा पुन्हा आंभोरे गावाच्या खूप संपर्कामध्ये या ठिकाणी आलेलो आहे. आणि त्यावेळेस सोशल मीडिया नव्हता, परंतु 1-2 वर्षापूर्वी KG खेमनर सरांच्या सुद्धा सान्निध्यामध्ये या ठिकाणी आलेला आहे. माझी यावरती विश्वास आहे की सचोटी, कष्ट, जिद्द आणि प्रामाणिकपणा या गुणांच्या जोरावरती एखादी व्यक्ती किती मोठं होऊ शकते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे KG खेमनर सर होय. साधारणतः 1985 ते 1995 हा माझ्या जीवनाचा कालखंड मी हा आंभोरे गावामध्ये व्यतीत केलेला आहे. आणि इयत्ता 9वी पर्यंत मला खेमनर सर गणित हा विषय शिकवायचे. मला गणितामध्ये विशेष रुची असण्याचं कारण म्हणजे एकतर माझे वडील आणि दुसरं म्हणजे KG खेमनर सर. मला आजही सरांनी शिकवलेला विषय हा जसाच्या तसा आठवतो. आणि त्यानंतर माझं उच्च शिक्षण पुणे विद्यापीठामध्ये झालं. मी अत्यंत कमी वयामध्ये म्हणजे वयाच्या 40व्या वर्षी प्रोफेसर झालो. त्याचप्रमाणे एका नामांकित संस्थेमध्ये उपप्राचार्य या पदावरती 2021 साली म्हणजे काम करत आहे. परंतु सरांबद्दल जर सांगायचं झालं तर त्या गावामध्ये आंबोरे गावची तत्कालीन परिस्थिती अत्यंत सामान्य अशा स्वरूपाचं ते गाव आणि जसं 4 खेडे आपण पाहिलेले असतात तसं ते गाव होतं. आणि मला माहिती आहे की आमच्या घरापासून खेमनर सर हे कधी पायी तर कधी सायकलवरती त्या ठिकाणी जायचे. सुभाष हा त्यांचा पुतण्या आणि माझा वर्गमित्र हा देखील माझ्या वर्गात असल्यामुळं 1दा-2दा बऱ्याचदा सरांच्या घरी जाणं झालं. अत्यंत सुस्वभावी फॅमिलीतून आलेलं हे व्यक्तिमत्व. आणि मला ज्यावेळेस असं समजलं की सर सह्याद्री विद्यालयाचे प्राचार्य आहे, ज्युनियर महाविद्यालयाचे प्राचार्य आहे, त्यावेळेस मला खूप आनंद झाला. आणि मी हे ठरवलं होतं की आपण सरांना संगमनेरवरून जाताना महाविद्यालयामध्ये निश्चित भेटायचं आहे. परंतु मला हे माहिती नव्हतं की सरांची लगेचच सेवापूर्ती आहे. आणि एक दिवस सरांचा मेसेज आला. मी सरांना सेवापूर्तीच्या शुभेच्छा दिल्या, परंतु सर म्हणाले तुम्हाला यायचं आहे. आणि त्यानुसार मी या ठिकाणी उपस्थित झालो. मित्र हो, या ठिकाणी युवकांना प्रेरणादायी गोष्ट म्हणजे आंबोरे सारख्या गावातल्या हजारो युवकांना या ठिकाणी सर प्रेरणादायी आहे. कितीही गरीब कुटुंबामध्ये आपला जन्म झाला असेल तरी आपलं कर्तृत्व आपल्याला सिद्ध करून दाखवता येतं. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे खेमनर सर आहे. मी सर आपणा सेवापूर्तीच्या निमित्तानं आपलं आरोग्य अत्यंत समृद्ध जावं, आपल्याला हातून आणखी समाजाची सेवा घडावी, त्याचप्रमाणे सौभाग्यवती खेमनर मॅडम यांना देखील या ठिकाणी निश्चित शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. सरांचे दुसरे माजी विद्यार्थी प्राध्यापक डॉक्टर अण्णासाहेब जगनार यांना विनंती करतो की शिक्षण क्षेत्रातील द्रोणाचार्य आदरणीय KG खेमनर सर, प्राचार्य सह्याद्री विद्यालय व ज्युनियर कॉलेज संगमनेर यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले आदरणीय डॉक्टर साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय रणजित देशमुख साहेब, शंकर पंडित खेमनर साहेब आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, त्याचप्रमाणे व्यासपीठासमोर बसलेले सर्व मान्यवर, आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत. खरं तर आजची ही सेवापूर्ती आहे ती एका फक्त शिक्षकाची नाही, तर ही सेवापूर्ती आहे शिक्षण क्षेत्रामध्ये 34 वर्ष अखंड सेवा केलेल्या व्यक्तीची. अखंड हा शब्द मी याकरता वापरला कारण दिवस रात्र सकाळी 6 वाजल्यापासून 5 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांचा विचार करणारं हे व्यक्तिमत्व. खरं तर 34 वर्षांच्या आपल्या प्रदीर्घ सेवेमध्ये 27 वर्ष आंभोरे सारख्या गावामध्ये सरांनी काढले. आंभोरे गावामध्ये शेती क्षेत्राबरोबरच शेती क्षेत्राचा जो विकास झाला आहे आणि त्याला निळवंडाची आदरणीय थोरात साहेबांच्या मार्फत निळवंडाच्या पाण्याची जोड मिळाली आहे, त्याच्याबरोबरच खरी जोड जी मिळाली ती शिक्षणाची जोड मिळाली. आणि शिक्षणाची जोड 27 वर्षामध्ये जो कायापालट आंभोरे गावामध्ये झाला
साहेब आंबोरे गावामध्ये क्लास 1 अधिकारी असतील, क्लास 2 असतील, क्लास 3 असतील, क्लास 4 असतील, शिक्षक असतील, सहकारी क्षेत्रामध्ये कार्य करणारे लोक असतील, शिक्षण क्षेत्रामध्ये असतील, सरकारी क्षेत्रामध्ये असतील किंवा खाजगी क्षेत्रामध्ये कंपन्यांमध्ये काम करणारे व्यक्ती असतील, या सर्वांच्या पाठीमागं खऱ्या अर्थानं खंबीरपणानं उभं राहण्याचं काम ज्या व्यक्तीनं केलं ते म्हणजे आदरणीय गुरुवर्य के जी खेमनार सर. सरांनी सांगितलं अल्प शब्दामध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं, परंतु सर एखाद्या लेखामध्ये किंवा एखाद्या भाषणामध्ये किंवा एखाद्या पुस्तकामध्ये किंवा एखाद्या डॉक्युमेंटरीमध्ये त्यांचं व्यक्तिमत्व बांधावं आणि रेखाटावं असं हे व्यक्तिमत्व नाही. त्यांच्यासाठी एखाद्या व्यक्तीनं एखाद्या विद्यार्थ्यानं आयुष्यभर जरी आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त केलं तरी ते कमी पडेल. कारण थोडेसे मी अनुभव या निमित्ताने सांगू इच्छितो की सर संध्याकाळी जेव्हा दूरदर्शन आमचा आमुंटेक मळा आहे, सर्व व्यक्ती या ठिकाणी उपस्थित आहेत, एखादाच त्या ठिकाणी टीव्ही असायचा, आमचा जगनर मळा त्या ठिकाणी एखादा टीव्ही असायचा, वर गावाच्या वरती एखादा टीव्ही असायचा आणि मळ्यातले विद्यार्थी सगळे त्या ठिकाणी जमा व्हायचे टीव्ही बघायला. त्यावेळेस 2001, 2, 3, 4, 5 साली मळ्यामध्ये असे विद्यार्थी जमा व्हायचे आणि टीव्ही बघायचे. स्वतःची गाडी काढून, त्यावेळेस सरांची पॅशन गाडी होती, स्वतःची गाडी घेऊन आमचं शिव आहे आंबोऱ्याचं, शिवापासून तर धरणाच्या टोकापर्यंत, इकडं पुणेकरवाडीपासून तर इकडं कोळवाड्यापर्यंत स्वतःची गाडी घेऊन सर त्या ठिकाणी फिरायचे आणि जे विद्यार्थी टीव्ही बघताय त्यांना तिथं मारायचे आणि टीव्ही बघू नका, टीव्ही बघायचा आणि अजिबात अभ्यास करायचा. त्यावेळेस पालक सुद्धा म्हणायचे सर हा विद्यार्थी आमचा नाही, हा मुलगा तुमचा आहे, ही मुलगी तुमची आहे आणि तुम्ही याच्याकडे बघा. सर गणितासारखा बीजगणित भूमितीसारखा इतका अवघड विषय पण 100% निकाल, कायम 100% निकाल. आज शिक्षण पद्धत एवढी सोपी झालेली आहे तरी सुद्धा निकाल 100% लागत नाही, परंतु त्यावेळेस अतिशय अवघड अ ब क ड गणित, ड गटाचे गणित आम्ही अ गटाचे समजून सोडवायचो. ड गटाचे गणित आपल्या सर्वांना आठवत असतील की ड गणिताचं म्हणजे फार अतिशय अवघड गणित, ते सुद्धा आम्ही अ गटाचे गणित म्हणून सोडवायचो. याच्या व्यतिरिक्त अतिशय वेगळा अनुभव आणि सर्व इथं माझे विद्यार्थी उपस्थित आहेत त्यांच्या मनाला कुठेतरी थोडंसं अलगद आठवण करून देणारा एक क्षण आहे की सरांनी एखादा विद्यार्थी डीएडला नंबर लागला, बीएडला नंबर लागला, फार्मसीला नंबर लागला, इंजिनिअरिंगला नंबर लागला, सर पहिले स्वतःहून हे माझे 5,000 रुपये घे, हे माझे 10,000 रुपये घे. त्यावेळेस 2000 साली 2000 ते 2005, 1995, 2000 अतिशय कठीण परिस्थिती, पाण्याचा कुठलाही त्यावेळेस सोर्स नाही, अतिशय दुष्काळी गाव आणि अतिशय गरिबीची परिस्थिती असताना देखील सरांनी अनेक विद्यार्थ्यांना, त्यापैकी बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत, अशा अनेक विद्यार्थ्यांना सरांनी आर्थिक मदत केली आणि त्यांचं आयुष्य घडवण्याचं काम सरांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. मला या निमित्ताने एवढं सांगायचं आहे की जो व्यक्ती आयुष्यभर दुसऱ्यांसाठी झडला, खरंच 100% या ठिकाणी आंबोरे गावचे 80% लोक उपस्थित आहेत, सगळ्यांना माहिती आहे, सरांचे कुटुंबीय आहेत, आमच्या आदरणीय दादा आहेत, दादा नेहमी बघतात आणि दादा नेहमी बोलताना सांगतात की 35 वर्षामध्ये ह्या व्यक्तीने किती सुट्ट्या घ्याव्यात, 12 CL असतात, 12 ML असतात, त्याचप्रमाणे अनेक अर्जित रजा असतात, भरपूर रजा असतात, परंतु दादा नेहमी आमचे रणजित दादा नेहमी सांगतात की 35 वर्षामध्ये ह्या व्यक्तीने फक्त 15 सुट्ट्या घेतल्यात. तुम्हाला खरं वाटेल का? फक्त आणि फक्त 15 सुट्ट्या घेतल्यात. खरं तर एक अतिशय भावनिक क्षण आहे. सरांची आई आजारी होती 17 वर्ष, माझी आजी आणि सरांची आई सोबत त्यांना आजार सोबत जाडला आणि त्या आजारी होत्या. अक्षरशः सर सकाळी म्हणजे आईला दवाखान्यात न्यायची व्यवस्था करायची, कोणाला तरी सांगायचे की दवाखान्यात घेऊन जा, मला आज गणिताचा तास आहे, मला घ्यायला जमणार नाही, मला दवाखान्यात न्यायला जमणार नाही. अक्षरशः अगोदर विद्यार्थी, अगोदर शिक्षण आणि त्यानंतर बाकीचं कुटुंबीय असं ज्या व्यक्तीनं केलं आणि समाजासाठी आपलं आयुष्य वेचलं, अशा या माझ्या आदरणीय गुरुवर्यांना मी माझ्या सर्व माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं, आमच्या आंबोरे ग्रामस्थांच्या वतीनं भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचं भावी आयुष्य निश्चितपणे 100% चांगलं असणार आहे. कारण ज्या व्यक्तीनं आयुष्यभर विद्यार्थ्यांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेलं आणि अनेक विद्यार्थ्यांना घडवलं, क्लास 1, क्लास 2, क्लास 4 सगळे जेवढे क्लासेस आहेत असे सर्व विद्यार्थी आंबोरे गावामध्ये आज आहेत, याचा अभिमान आम्हा सर्वांना आहे. आणि अनेक मान्यवर नेहमी भाषणामध्ये सांगतात की आंबोरे गावामध्ये अशी कुठली पोस्टच नाही की ती आंबोरे गावामध्ये नाही, आणि त्यामागे खरं जर आमच्या सर्व शिक्षकांचा त्यामध्ये निश्चितपणे वाटा आहेच, परंतु खऱ्या अर्थानं ज्यांचा कोणाचा वाटा असेल, ज्यांनी निस्वार्थपणे सेवा केली, असे आमचे आदरणीय गुरुवर्य यांना मी भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि साईचरणी प्रार्थना करतो की हे साईदेवा माझ्या आदरणीय गुरुवर्यांना सुखी ठेव, आनंदी ठेव आणि त्यांना भावी आयुष्य निरोगी लाभू दे आणि त्यांच्या हातून यापुढेही अशीच आमच्या आंबोरे गावाची आणि इतर विद्यार्थ्यांची सेवा घडू दे अशी प्रार्थना या निमित्ताने करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. संयोजकांनी मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. संगमनेर शुगर फॅक्टरीमध्ये त्यांची BSc केमिस्ट्री असल्यामुळे काही दिवस काम केलं, नंतर BEd केलं आणि एक शिक्षक झाले आणि माझा मित्र एक आदर्श शिक्षक झाले, याचा खूप मोठा आनंद होतोय. त्यांनी शिक्षक म्हणून जेव्हा आंबोऱ्यामध्ये काम केलं त्यावेळेला अहोरात्र मुलांसाठी मेहनत घ्यायचे
केमिस्ट्रीचे असूनही आयुष्यभर गणित शिकवलं, गणिताचं अध्यापन केलं, सतत धडपड असायची, जादा तास घेत असायचे. प्राचार्य म्हणून, मुख्याध्यापक म्हणून ज्या वेळेला ते पानोडीला गेले त्याही ठिकाणी त्यांनी खूप सुंदर काम केलं, शाळा नावारूपाला आणली. सह्याद्री या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी सह्याद्रीमध्येही प्राचार्य म्हणून खूप चांगलं काम केलं, आपल्या सर्वांना ज्ञात आहे. मी त्यांच्या त्या सेवानिवृत्तीनंतरच्या पुढील भावी जीवनासाठी खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना विनंती करेल की नंतर मात्र तुम्ही वहिनींना घेऊन जरा चांगलं बाहेर फिरायला जावं ही विनंती करतो आणि त्यांना शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. संस्थेमध्ये आपल्या भाऊसाहेब पाटील गुंजाळ या सह्याद्री विद्यालयाचे आणि ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य आदरणीय के.जे. खेमनर सर यांच्या सेवापूर्तीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आप्तेष्ट नातेवाईक, शिक्षक आणि त्यांचे कुटुंबीय, तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या संस्थेचे चेअरमन आदरणीय डॉक्टर साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी खेमनर सरांच्या बाबतीत हा सेवापूर्ती कार्यक्रम आणि तसंच ऋणनिर्देश कार्यक्रम असं या कार्यक्रमाला म्हणावं लागेल. कारण खेमनर सरांनी आता सर्व मान्यवरांनी सांगितलं की खूप असं चांगलं कार्य या शैक्षणिक क्षेत्रामध्ये केलेलं आहे. अगदी प्रामाणिकपणे त्यांनी या शिक्षण संस्थेमध्ये काम केलेलं आहे. पूर्ण वेळ आपला या शिक्षण संस्थेसाठी विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी दिलेला आहे. अनेक विद्यार्थी आता या ठिकाणी, काही माजी विद्यार्थ्यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं आहे. अनेक विद्यार्थी त्यांचे उच्च पदावर काम करतात. एक अतिशय चांगलं काम करणारे आज हे खेमनर सर 31/7 म्हणजे 2-3 दिवसांनी या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहेत. आपण सर्वजण त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. मी आपणा सर्वांच्या वतीनं, आमच्या कनोली गावच्या वतीनं, सह्याद्री संस्थेच्या वतीनं खेमनर सर आणि खेमनर ताई यांना पुढील आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना उत्तम आरोग्य लाभो आणि त्यांना या ठिकाणी पुन्हा संस्थेची सेवा करण्याची संधी मिळो. किंवा त्यांनाही विनंती करतो की आपल्या ज्ञानाचा, आपल्या अनुभवाचा या ठिकाणी निश्चित संस्थेच्या पुढील या ठिकाणी कामकाजासाठी निश्चितपणे उपयोग होईल. तो त्यांनी वेळ द्यावा आणि संस्थेला या ठिकाणी आपलं मार्गदर्शन करावं, अशा पद्धतीची मी त्यांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी मल्हारराव विद्यालयाचा पाया ज्यांनी घातला असे कैलासवासी बाजीराव धोंडीबा बिडकर, त्याचबरोबर कैलासवासी उत्तम काशीनाथ लोखंडे सर यांच्या प्रतिमा मल्हारराव विद्यालयामध्ये असणं आवश्यक आहे. म्हणून या शाळेचे माजी विद्यार्थी, शिक्षक आदरणीय सीताराम रामनाथ कोटकर सर यांच्याकडून या सेवापूर्ती समारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं 5,000 रुपयाची देणगी या दोनही मान्यवर सरांच्या प्रतिमासाठी या ठिकाणी देण्यात येत आहेत. के.जी. सरांच्या हस्ते या देणगीचा स्वीकार मल्हारराव होळकर विद्यालय माध्यमिक ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक सन्माननीय कडनर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की या देणगीचा स्वीकार त्यांनी करायचा आहे. कृपया देणगीचा स्वीकार करण्यासाठी मी के.जी. खेमनर सर यांना विनंती